सगळी गडबड चालली 3 वाजल्या तरी जेवाय नाही सकाळपासून. तू जेवली का? जेवली का? का ग सकाळपासून काय होतंय? चल मग दोघी जेवू. चल मला तर लय भूक लागली. सकाळ धरून जेवली नाही मी. सकाळ कशाच जेवायचं टायमिंग तर मिळतोय का? कसं चाललंय बघितलं ना तुम्ही? कोण दोघी जेवायला? बरं चालेल जेवा येतील मस्तपैकी. आता शिपी आमटी आणि भाकरी खाती. लय भूक लागली आहे. शिपी आमटीची इथं असतं ना स्पेशल. इथं किचन मध्ये ठेवलेले. इथं पण गॅस ते ठेवले. असं छोटा गॅस इथं केलेला आहे. शिपी आमटी आणि भाकरी खाती मस्तपैकी. आता लय भूक लागली आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता 7:20 झाल्यात. कस्टमर यायला चालू झालेले आहेत. 7:30च्या पुढं सुट्टी चालू होता आणि मस्तपैकी असा दिवस म्हणजे अंधार पडलेला आहे. पुढं मस्तपैकी छान असं वातावरण झालं. ऋतू वाढू झालं. काउंटरला बसली आमची. तिकडे बायकांचा गोंधळ चालला होता म्हणून मी गेली होते बघायला. होय बायांचा कालवा भांड्यासाठी आणि भाकरीसाठी. कोणी भांडी घासायची कोणी करायचं आहे ना. नियोजन करत नाही कधी. छोटासा एक व्हिडिओ काढावं म्हणलं त्याला. सकाळपासून थोडा काढलेला आहे. आता दिवस मावाला कारण का हॉटेलवर असल्यावरती व्हिडिओ लवकर जात नाही. लय थोडा काढावा लागतो. 2, 3, 4 मिनिटाच्या आतच. नाही तर 2, 3 तास व्हिडिओच जात नाही. काय करायचं? लय प्रॉब्लेम आहे. लावतील सगळ्या शांत मस्त. एक जणांनी कमेंट केले. मी म्हटलं मगाशी धूर लागतोय मला. तर एक जणांनी लगेच कमेंट केली. घरी म्हणलं चुलीवर स्वयंपाक करायचा. मी तर म्हणलं हिला धूर लागतोय. आमकं होतंय फलाना होतंय. होय होतो. घरी म्हणल्यावर नाही धूर लागत. इथं म्हणल्यावर धूर लागतोय. कमेंट करणार काय येतावा. असू द्या. सगळ्यांना आवडी. तर संपवते. गुड नाईट. शुभरात्री.